आपल्याला आनंद गमवतायत. चला म्हणून 2 मिनिटं घेतोच. आता समजा परिस्थिती कधी आनंद देत असतात तर माणसं परमार्थात आले असते असं वाटतं का तुम्हाला? माणसाचं एक स्टेज आहे बघा, तुम्हाला सांगतो. माणूस पहिल्यांदा काय करतो? पैसे कमवण्याच्या मागे लागतो. बघा तुम्ही खूप पैसे कमवतो तो माणूस, पण काय होतं त्याला कोणीच विचारत नाही. काय होतं? त्याला कोणीच विचारत नाही आणि त्याला त्याचं दुःख होतं. माझ्याकडे एवढी संपत्ती, मला कोणी कुत्रं विचारत नाही. आणि मग कोणीतरी विचारावं म्हणून तो राजकारणात येतो. त्याला असा भ्रम आहे की मला सत्ता मिळाली की मग मला सन्मान मिळेल, मग तो राजकारणात राहतो. पण ती सत्ता अबाधित नाही. मग सत्ता गेली की दुःख होतं आणि मग शेवटी तो थकतो. तो म्हणतो कुठेच आनंद नाही, आता परमार्थात गेलं पाहिजे आणि मग परमार्थात येतो. कारण 1-2 मिनटं घेतोच, जाऊ द्या सांगतो. एक शेठजी होते, एक उद्योजक होता बिचारा, अब्जाधीश माणूस, अनेक कंपन्या स्वतःच्या, 10-5 कोटीच्या गाडीत फिरायचा. बंगलाच त्याचा 25 कोटीचा होता. कीर्तनात कितीही असू शकतो तो. हां, तो गाडीतून खाली उतरला की एक नोकर दरवाजा उघडायचा, दुसरा नोकर त्याच्या पायातले पादत्राणे काढायचा, तिसरा तर पाय धुवून द्यायचा. बंगल्यात शिरला. सगळंच आनंदी आनंद आहे. स्वतःची स्वज्वळ, प्रेमळ, सुसंस्कारित, सुंदर अशी धर्मपत्नी. हे सगळं एकत्र येत नाही, याच्यातलं एकच भेटतं. हे कायम लक्षात ठेवा. ते हात जोडून उभी आहे. ते म्हणते चहा घेता का कॉफी, का काही कोल्ड ड्रिंक घेता, का जेवण तयार आहे वाढू? तो म्हणतो वाढ. श्रीमंती एवढी आहे, चांदीच्या ताटात सोन्याचे वाट्या लावल्या, सोन्याचे चमचे, आणि जेवण काय असेल? 1000 रुपये किलोचा तर नुसता तांदूळच होतं. स्वतःची बायको, पूर्वी आपली बायको, सख्खी बायको, म्हणजे स्वतः करून खाऊ घालायची पद्धतच होती किती श्रीमंताच्या. असं ताट ठेवलं, जेव्हा त्याने सोन्याच्या चमच्यातून तो भात घेतोय असा. काय वाटतं? नाही तुम्हालाच किती गोड वाटतंय बघा ना. आता सगळं क्लायमेट कसं झालंय, किती आनंद आहे बघा ना. तितक्यात दुसराच घास घेतला आणि त्या भातात खडा निघाला. भात आहे तो, खडा निघाला, दातात कर वाजला आणि हात चिरकला. खडा कसा काय निघाला? खडा कसा निघाला? खडे खाऊ घालते का तू? तुला दात पाडायचे का माझे? अरे आम्हाला एवढंच काम आहे का? नोकर कमी पडले का तुला? अजून लाव खडे निवडायला. तानकनी ताट फेकलं तिच्या अंगावर. म्हणजे खडे निघाल्यावर तुम्ही जसे करता तसे. आणि खोलीत जाऊन झोपला. तांदूळ एकीकडे, चमचे एकीकडे. मलाही जावड्या काडी लागू द्या त्याला, काय मला तरी घेणं आहे त्याला, मरू द्या त्याला. झोपला, तसंच उपाशी झोपला. आमच्या निवृत्तीनाथांचा सोहळा चालला होता. सगळे टी व्हीवर सोहळे बघितले. त्याला वाटलं आपण बी जावं, लोकांना आनंद वाटतो. त्या ड्रायव्हरला म्हणले गाडी काढ, आपण एखाद दिवशी सोहळ्यात जाऊ. आला आमच्या सोहळ्यात चालायला. ते ड्रायव्हरला म्हणले गाडी पुढं चालव, मी थोडं चालतो. आता थोडं चालण्याच्या नादात ते भजनात आनंदात रमला आणि दिवसभर चालला. संध्याकाळी आरती झाली, कीर्तन झालं तासाचं. माझ्याजवळ आलं, म्हणले महाराज काही भोजनाची व्यवस्था आहे का? म्हटलं इथंच पंक्ती बसणार आहेत. बसला पंक्तीत जेवायला. आले चांदीचे ताटं. वारकऱ्याची श्रीमंती. हो, 3.5 रुपये किलोचा तांदूळ आला. मोदीजींची कृपा. गोदावरीला पूर जावा तसं वरण आलं. इकडच्या पंक्तीत वाढलं तर 3 पंक्ती तिकडे पूर गेला. त्याला वरण सांभाळता सांभाळता अर्धा झाला. आणि काय नशीब त्याचं, तितक्यात वाऱ्याची भवर आली, सगळी धूळ माती पंक्तीतून गेली. खडेन मातीन अक्षरशः कसा तरी काळा झाला भात. तितक्यात तो गजर झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. वारकरी बसले जेवायला. हे लागलं खडे कालवायला. कुठे निघणं, एक खडा आहे का? कसा तरी एक काढला, पण सोसायटी ड वर्गात होती. गचा काढवला आणि खड्यासं खडा खाल्ला. 2 वेळा भात घेतला, डेकर दिला, टँकरवर गेला आणि टँकरच्या नळाला पाणी पिला. आणि आनंद इतका चेहऱ्यावर झाला. आणि मला भेटला, म्हणले महाराज काही झालं तर पुढच्या वर्षी तर 4-5 दिवस चालेलच बुवा. फारच आनंद आहे हो.
आता माणूस बदलला का? माणूस तोच आहे, माणूस तोच आहे. घरी त्याची परिस्थिती चांगली आहे आणि इथं संतांच्या सानिध्यात त्याची मनस्थिती चांगली आहे. आणि मनस्थिती हा जीवनाचा आनंद आहे. आणि ती मनस्थिती जिथं तयार होते त्याचं नाव परमार्थ आहे, त्याचं नाव संतांचं दर्शन आहे. त्या संत दर्शनाची अनुभूती जगद्गुरु तुकोबारायांना आली, पण ती शब्दात मांडता येत नाही, कारण वाणी कुंठित झाली. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाचा वाचा जाहिले कुंठिता, तुका म्हणे वाचा जाहिले कुंठिता, तुका म्हणे वाचा राहिले कुंठिता, तुका म्हणे वाचा राहिले कुंठिता. झाले चित्त समाधान, पुढे झाले चित्त समाधान, सर्व काळ होतो आठवेत माहेरा, सर्व काळ होतो आठवेत मनी, झाले सर्वकाळ होते सर्वकाळ विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. का म्हणे वाचा राहिली कुंठित, संत दर्शनाने माणसं शांत होत. वाणीच्या पलीकडचा तो अनुभव आहे महाराज. खरं तर काही माणसांनी बोलू नाही, काही बोलू देत नाही, आणि काही अनुभव बोलता येत नाही. काही माणसं समाजात न बोललेलंच बरं आहे की नाही महाराज. ते बोललं की पेटवतातच, आहे की नाही. ते जुने कीर्तनकार सांगायचे, एक पांतस्थ रस्त्याने चालला होता आणि त्याला बिडी पिळायची होती, पण त्याच्याकडे काडी नव्हती. मग ते गावात बसलेल्या चौघा सांडाळांना विचारलं, अरे जरा काडी पेटी दाखवा रे एखादी. म्हणले कशाला? म्हणले बिडी पेटवायची मला. ते म्हणले काडीची गरज नाही, येते त्या बाजूला तिकडं बसलं आणि त्याच्या तोंडाला लाव. म्हणले काय? त्याने अख्खं गाव पेटवलं तर तुझ्या बिडीची काय कमाल. आणि दुसरी गोष्ट, शब्द दरिद्री माणसाने बोलू नये असं शास्त्र सांगतं. कारण शब्द दरिद्री जेव्हा बोलतो ना, तेव्हा समाजाची दिशा बदलते महाराज, समाजाचं तत्व बदलतं. अलीकडे बरेच शब्द दरिद्री बोलायला लागल्यामुळे वारकरी संप्रदाय नेमका कसा आहे अशा नाविन्यपूर्ण नवीन माणसाला प्रश्न पडतो. शब्द दरिद्रींनी बोलू नये. ज्यांच्याकडे ज्ञानेश्वर तुकोबारायांचे संत विचार आहेत त्यांनी समाजात बोलावं. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्न. स्वतःच्या मनाचं काहीच बोलू नये, संत वाङ्मयाचं बोलावं. चला, काही माणसं बोलूच देत नाही. गंमत म्हणून सांगतो, एक माणूस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणले झोपा, चेक करतो. ते म्हणले नाही नाही, मला 2 मिनटं बोलू द्या. डॉक्टर म्हणले मला तेवढेच काम आहे का तुझ्याशी बोलत बसायला? तुला चेक करतो, झोप. अहो 2 मिनटं बोलू द्या डॉक्टर साहेब, मला बोलू. अरे झोप. बळजबरीने झोपवलं. डॉक्टरांनी चेक केलं, उठून बसवलं. बोल, नेमकं काय होतंय? डॉक्टर साहेब काहीच होत नाही, मुलीचं लग्न आहे, पत्रिका द्यायला आलं, तुम्ही बोलूच देत नाही मला. आणि तिसऱ्या गोष्टी बोलता येत नाही. आजच्या अभंगाची अनुभूती, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, संत दर्शनाने मानवी जीवनाला इतकी दिव्यता प्राप्त होते. त्या साधकाला त्याला बोलता येत नाही. बोलो अबोलने मरोनिया, जिने असोनी नसने जनियामा, भोगी त्याग झाला संगीच निसंग, तोडी येलेला गमाग दोन्ही. एक ज्ञानोबारायांची मी विरहिणी सांगतो बघा त्यांचा अनुभव.
मज बोलो नये आईशे केले, म्हणून मनी बोधले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, तिथे नेले मी माझे, मनी वेदू हो तयाचा, पंढरी रायाचा. जागृती पुषे साजनी, कवन बोलिले अंगणी, निरखिता हो नयनी, वृंदावनी देखिला, मनी वेदू हो तयाचा. निवृत्तीनाथांचे एक अभंग आहे. फळले भाग्य माझे, धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले हो तेने धरिले करी, पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी, ते सुख काय सांगो वाचे बोलता नये. अजून एक भाव सांगतो आणि पुढे जातो. जे महात्मे सिद्धतेला जातात, जे माणसं साधक सिद्धतेला जातात, त्यांचे 3 गुण शास्त्राने सांगितले. ते कमी बोलतात, कमी जेवतात आणि कमी झोपतात. भोजन कमी होतं, भजन जास्त होतं. बोलणं कमी होतं, आत्मचिंतन जास्त होतं. आणि झोप कमी होते. 3 गोष्टी आपोआप घडतात त्यांच्या जीवनात. आणि म्हणून ते संतुष्ट असतात. पुढे झाले चित्त समाधान. अलीकडे माणसांना विषय मिळवण्यात समाधान शोधतात. विज्ञानाच्या सुविधेमध्ये समाधान नाही, वृत्तीच्या स्थिरतेत समाधान आहे. आणि वृत्तीची स्थिरता संतांच्या चरणात आहे, तेव्हाच समाधान आहे. यत प्राप्येन किंचित वांछती न शोचती न रमर्ते, नोत्साही भवती यल्लब्धा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती तृप्तो भवती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, पुढे झाले चित्त समाधान. त्या समाधानतेचं कारण आहे सर्व सुखे आजी येथेची ओळले, संतांची देखील चरणांबुजे, विठोबा रखुमाई. जय विठोबा सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. आता नीट ऐका, 2 मिनिटं ऐका. संतांच्या दर्शनाने सगळी सुख प्राप्त झाली. आणि सगळी सुख प्राप्त असतील तरच समाधानी आहे माणूस. कारण माणसाची वृत्ती आहे, कितीही प्राप्त झालं त्याचा आनंद नाही, अप्राप्त विषयामध्ये शोधण्यात त्याचं दुःख आहे. म्हणजे खरं सांगू का, प्राप्त विषयाचा आनंद न घेता अप्राप्त वस्तूच्या शोधण्यामध्ये माणूस धडपडतोय. अरे जे आहे त्याच्यात आनंदी राहा, काय बिघडलं त्याला. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण शेजारच्या ताट्यात तूप आहे, त्याचा तुपाचं दुःख आहे. म्हणून जे मिळालं त्याच्यात आनंदी राहायला जगा. तुम्ही मिळालं त्याच्यात आनंदी राहायला जगलात तर आयुष्यात दुःख येणार नाही. आणि तुम्ही मिळवतच राहिलात तर आयुष्यात सुखी होणार नाही. एक गंमत अशी बरं का, प्रपंचात जेवढं वाढवाल, जेवढं मिळवाल, तेवढी व्याप्ती वाढेल आणि दुःख वाढेल. आणि परमार्थ जेवढा वाढवाल तेवढं अंतकरण तृप्त होईल आणि समाधान वाढेल. लक्षात ठेवा. सर्व सुखे आजी येथेची ओळली. संतांच्या दर्शनाचे 4 फायदे सांगतो आणि मग थांबतो. संतांच्या नामस्मरणाचा फायदा, संतांच्या स्पर्शाचा फायदा, संतांच्या आलिंगनाचा फायदा आणि संतांच्या दर्शनाचा फायदा. प्रमाण देत नाही, फक्त म्हणतो. नुसतं नाव घ्या संतांचं, काही नका करू.
ज्ञानोबा माऊली तुकाराम. नाही का, केवढा गोड मंत्र आहे. अहो महाराज, उद्धार झाला ना जगाचा. अहो क्रोधी माणूस माऊलीच्या सोहळ्यात जाऊ द्या, त्याला क्रोध येत नाही 20 दिवस. लोभी माणूस सोहळ्यात जाऊ द्या, त्याला लोभ नाही. विकारी माणूस जाऊ द्या, त्याचे विकार नाही. का? तो रोज माऊली 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 म्हणतो. म्हणून ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवची देतो. कृपाय आठवले चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असे तया ते प्रशंसिता लाभा ते. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. नाही का? किंवा पुण्यवंत व्हावे. हो, तुका म्हणे पापे जाते संतान. नामस्मरणाची ताकद. दुसरी संतांच्या स्पर्शाची ताकद. संत स्पर्शामध्ये फार ताकद आहे बरं महाराज. हो, थोरी व सांडिली अपुली परिसे नेनो सेऊ कैसे लोखंडासे. किंवा हे असो दिटी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके. तो जीवची परी तुके महेशेशी. हात ठेवेला मस्तके प्रसाद देऊनी. आलिंगन घडे आलिंगन ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा दिव्य झाली माझी काया. मस्त हे पाया. हो वरी दिव्य झाली माझी काया. मस्त हे पाया. वरी आलिंगनाचा फायदा. आणि चौथा फायदा दर्शनाचा फायदा. सर्व सुखे आजी येथेची उळली. संत दर्शनामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज. नुसत्या चरणाचं दर्शन होणं इतकी सामान्य गोष्ट नाही. आता जाता जाता एक छान गोष्ट सांगतो, संत दर्शनाचा परिणाम, आणि मगच आपण थांबूया, चालेल ना? ऐका. खानदेश प्रदेशामध्ये एक हरिपाळ नावाचा भक्त होऊन गेला. जंगलात राहायचा, काही नाही, कधी कधी पाणी सुद्धा मिळायचं नाही. पण जर रस्त्याने एखादा वाटसरू गेला तर त्याला लुटायचा. तो म्हणाल भक्त होता ना, भक्त होता. त्याला लुटायचा आणि त्याच्याकडचं मिळालं ते गोरगरिबाला वाटायचा. जिथं उपाशी लोक आदिवासी त्या काळात परायचे. फक्त लुटताना एक काळजी घ्यायचा, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याचा सन्मान करायचा, आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याचं काढून घ्यायचं. एक दिवस काय झालं, 8 दिवस निघून गेले, त्याला आठवडा गेला, कोणी गिरायकच नाही भेटलं. आहे ते वाटलेलं होतं. व्यथित होऊन असा उभा आहे. संध्याकाळची वेळ, 2 वाटसरू आले, जंगल घनदाट. त्यांना थांबवलं. माळा आहेत का रे तुमच्या गळ्यात? ते म्हणले आहेत ना माळा आमच्या गळ्यात. दाखवा. दाखवल्या. दोघांच्या गळ्यात माळाच माळा होत्यात. ते म्हणले अरे सगळे माळकरी माझ्या धाकाने तर नाही माळी घालून जात ना इथून, पुन्हा पुढे जाऊन काढतात. म्हणले अरे वेड्या,
हे सामान्य नाही आहेत, हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ते दुसरे म्हणतात हे नामदेवराय आहेत. कारण ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय उत्तर प्रदेशच्या तीर्थाला चालले होते आणि ते आता हरिपाळजवळ होते. माऊली आहेत असं म्हटल्यावर टासा रडायला लागला. नयनांच्या अश्रूने माऊलींच्या चरण कमलाला अभिषेक केला, साष्टांग दंडवत केला. जंगलातली फुलं वाहिली. माऊली 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 काय भाग्य व पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. माऊली 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 पूर्वजन्मे सुकृती थोर केली, की म्हणजे आज फळाशी आली. परमानंद मानशी भेटी झाली. पुन्हा चरणावर लोळायचा, पुन्हा चरणाचं दर्शन घ्यायचा. आणि रात्रीची वेळ आहे माऊली, सायंकाळ झाली आहे, पुढे घनदाट जंगल आहे, शेजारी माझी झोपडी आहे. आजच्या दिवस आराम केला, सकाळी गेलात तर बरं होईल. माऊली म्हणले असंही मी घर बघून जात नसतो, अंतकरण बघूनच जात असतो. तुझं अंतकरणाचं घर फार मोठं आहे, मी तुझ्या घरी येतो. माऊली नामदेवराय त्याच्या घरी गेले. छोटीशी कुपी होती, झोपडी त्याची, आणि बास फाटकीशी घोंगडी टाकली. दोघांना बसायला दिलं, तांब्या पाणी प्यायला दिलं. आणि जेव म्हटला नाही, त्याला माहित होतं घरात काहीच नाही. पण कधी कधी संत परीक्षा बघायला नाही येत तर द्यायला येतात. स्वतः माऊलीच म्हटले, सकाळी म्हटलं न्यारी करूनच निघू, प्रसाद तुझ्याकडेच घेऊ. हो हो माऊली, हो 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 प्रसाद घेऊन जा, काय करायचं. अडचण झाली. झोपा माऊली. बायकोजवळ गेला. म्हणले अगं माऊलींना आपले खानदेशची मांडे आवडतात. ते म्हणले मी सगळं करायला तयार आहे हो, पण घरात काहीच नाही. तर म्हटलं असं कर, माऊली तर झोपलेच आहेत, तू लक्ष दे, मी रस्त्यावर जातो, एखादं गिऱ्हाईक शोधतो, लुटून आणतो. माऊली नामदेवराय घरात झोपले ना हा गिऱ्हाईक शोधायला रस्त्यावर. पण गिऱ्हाईकच नाही. पहाट झाली. खरं तर याच्या जीवनातली पहाट झालेली होती. पहाट झाली, कोणी नाही. डोळ्यात पाणी आलं. पांडुरंगा दयाळा दिनाघना, तुझं लय ऐकलं रे. तू फार उदार आहेस रे, तू फार कीर्तिवान आहेस रे. मी उपाशी मरून जाईल पण तुझ्याकडे मागणार नाही. ज्ञानोबाराय नामदेवराय घरून जीवन जायला पाहिजे होते, जीवन धन्य होईल. मागण्याची असं पाहे मुखाकडे. पांडुरंगाला हाक पोचले. एक वाक्य नीट ऐकता का माझं. कधीतरी त्याला अंतकरणापासून आतून आवाज देण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला प्रतिसाद मिळेल, लक्षात ठेवा. पण तुम्ही आतून देत नाही, आतून देत नाही. तुम्ही खरं वाईट नका वाटून घेऊ. आपण फक्त बाहेरून परमार्थ करतो, आतून शुद्ध प्रपंच करतो, म्हणून आपला आवाज तिथं पोचत नाही. पांडुरंग उतरले क्षणात रखुमिनी मात्याने हात पकडला. एवढ्या पाठ कुठं निघाले. ते म्हणले माझ्या भक्त अडचणी ते मला जाऊ दे, मला बी येऊ द्या. आणि दोघांनी एका म्हाताऱ्याचं म्हातारीचं रूप घेतलं. सगळे दागिने देवाने घातले. वैजयंती काढून ठेवल्या, तुळशीच्या माळा काढून ठेवल्या, सगळे दागिने, अंगठ्या, लॉकेट, आईसाहेबांचे सगळे दागिने. रथात बसले. रथ आला तिथं. याने थांबवला. थांबा, कोण आहेत तुम्ही. व्यापारी आहोत, व्यापाराला चाललो. माळकरी आहेत का माळकरी. अरे माळकरी आहेत का. माळकरी म्हणजे काय आम्हाला नाही माहिती. ते म्हणले माळा नाही तुमच्याकडे, खाली या. खाली उतरवलं आणि पहिला दणका तर इथं टाकला, असा वटच फोडला. माळी नाही तुझ्याकडे, काढ. मारायचा आणि काढायचा, मारायचा आणि काढायचा. डोळे सुजले. म्हातारी आडवी पडली. भाऊ माझं सगळं देतो पण मारू नको म्हाताऱ्याला. काढ माग. सगळं काढून दिलं. गठोडं बांधलं. हात जोडले. पांडुरंगा केवढी रे कृपा तुझी. मला खरं टेन्शन याचं आलं गुरुजी, मला याचं टेन्शन आलं. देवाने तुळशीची माळ काढून ठेवली तर भक्ताचा मार खावा लागला. आयुष्यभर ज्यांनी घातली नाही त्याचं काय होईल. गठोडं घेऊन निघाला. म्हातारी आडवी झाली. म्हणले भाऊ हे काय करशील तू, याचं तुला काय करायचंय तरी सांग. माझ्या घरी संत आलेत, पंचक्रोशीला आज पंगत देणार आहे मी. भोजन आहे पुऱ्या गावाला. कीर्तनाला नका येऊ देऊ, भोजनाला आले तरी पंक्तीला बसा.
ते म्हणले कोण संत आले तुझ्या घरी? ते म्हणले ज्ञानेश्वर महाराज आले, नामदेवराय आले. ती म्हातारी म्हणते भाऊ आळंदीची माऊली? हो हो, आपण बी दर्शनाला जाऊ ना. नाही नाही नाही, काहीच बोलणार नाही, फक्त दुरून तरी दर्शन घेऊ दे, आम्ही एवढं दिलं तुला. बोलणार नाही? नक्की नाही बोलणार. घरी नेलं, असं कोपऱ्यात बसवलं अंधारात. म्हातारी पदराने असे रक्त पुसायची. खरं तर सावळा होता, पिवळा केला याने बरं. आणि ते अंधारातच असतं, ते कोपऱ्यातच असतं. त्याला उजेडात आणण्याकरता ज्ञानोबा राहायला लागतात, लक्षात ठेवा. सकाळ झाली, सगळी गर्दी जमा झाली. ज्ञानोबा तुकोबारायांच्या, ज्ञानोबाराय नामदेवरायाच्या दर्शनाला लोक आले. पाद्यपूजा सुरू झाल्या. प्रत्येक चरणावरती पाणी व्हायचं, चरणाचं तीर्थ घ्यायचं, फुलं व्हायची. दर्शन सुरू झाले. म्हातारी हळूच त्याला म्हणते भाऊ आम्ही बी घेऊ का? हा घ्या, बोलायचं नाही. हा 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 हा, आता ऐका, आता ऐका. रुक्मिणी आईसाहेबाने पाण्याची धार लावली आणि देवाने हात लावला पायाला. वेच काढले तसे ज्ञानोबाराय चोकले. देवा तुम्ही खूप बोलू नको. नामदेवराय म्हणले काय बोलू नको? तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो जाता जाता. ज्ञानाशिवाय तो कळत नाही आणि नामाशिवाय मिळत नाही. ज्याच्या घरी ज्ञानही आहे आणि त्याच्या घरी आज नामही आहे, म्हणून सगळा सुखाचा परमात्मा पंढरपूरहून त्या झोपडीत आलाय. तुम्ही काय न्या, तर घरी ज्ञान आणि नाम न्या. तो जगाचा मालक मागे धावत येईल. नामदेवरायाने उभा केलं. नामदेवरायाचा स्पर्श झाला, देवाला आनंद झाला. देवाने चतुर्भुज रूप धारण केलं. आई सगट हरिपालच्या डोळ्यात पाणी आलं. देवाकडे पाहिलं आणि पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर लागला आणि म्हटला सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. त्याकरता सर्व काळ होतो आठवीत म्हणी, पिटली ते धनी येणे काळे ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ओम चैतन्य सद्गुरु काणीपनाथ महाराज. काणीपनाथांचा जन्मच गजकर्णातून झालाय, हत्तीच्या कानातून. म्हणून काणीपनाथांच्या कार्याची व्याप्ती हत्तीच्या कानासारखी आहे. एक लक्षात घ्या, ऐकायचं असेल तर हत्तीच्या कानासारखं श्रवण करा, भक्ती करा, नाही का? आणि दूरदृष्टी, हत्तीचा डोळा कसा बारीक आहे तशा बारीक दृष्टीने परमात्म्याला अवलोकन करा. हाच काणीपनाथांचा संदेश आहे. गुरुजींच्या माध्यमातून आज येण्याचा योग आला. इतकं सुंदर वातावरण आहे. खरं सांगतो, मला कीर्तन सोडायची इच्छा नव्हती. मी 20-1 मिनटं तरी वाढवणार होतो, पण ही सगळी गर्दी पाहिली, जेवणं बघितले आणि उगाचच आता संपावं असं तुम्हाला वाटण्याच्या आत संपणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी थोडंसं या अभंगाचा भाव सांगितला. इतकी गोड मंडळी आहे ना महाराज, ही गायक, इतके गायक आणि वादकांसाठी टाळी वाजवा. सगळ्या या भक्त परिवारांसाठी टाळी वाजवून ही सेवा समर्पित करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.